नाटकाचं काही केलंय का? म्हणजे नाटकात काम किंवा नाही, कॉलेज लेवलला केलं. आय यूज टू अटेंड मेनी नाट्य शिबिर आणि हं, हे सगळं. हं. आणि कॉलेजमध्ये नाटकं केली बरीचशी, पण नंतर नाही. नंतर आय ऑलवेज लाईक टू, म्हणजे इवन आमच्या डान्सच्या कुचिपुडीच्या प्रोग्राममध्ये आय परफॉर्म, बट आय ऑल्सो डू ऑल द बॅकस्टेज वर्क. सो सगळं ए टू झेड सगळं हँडल करायचं. आय ऑलवेज लव्ह दॅट. आणि इथे पण नाटकं, पण आमच्या कॉलेजची नाटकं व्हायची, तर नाटकांमध्ये छोटा रोल मिळाला तरी चालेल, पण बॅकस्टेज सगळं माझ्या अच्छा. कंट्रोलमध्ये हे पाहिजे. म्हणजे लोकांना खरं फ्रंटला यायचं असतं. नाही, मला तेच दिसलं आवडतं पाहिजे. माझ्या कमांडवर, रे उठाव इठाव, ये करो वो करो असं. नाही, ते पहिल्यापासून हे मॅनेजमेंट आवडायचं लहानपणापासून. सो म्हणजे आम्ही जसे गणपतीचे कार्यक्रम खूप व्हायचे आपलं पूर्वी, तर ते गणपतीच्या कार्यक्रमांमध्ये पण डान्स बसवायचे, मग ती पूर्ण ऑर्गनाईज करायचं तो कार्यक्रम, वेगळे लोकांशी बोलायचं, भेटायचं, हे मला खूप आवडायचं. तर ते दॅट हॅज कम. हे सगळ्याची हे सगळं तेच आहे, त्याची सुरुवात तिकडनंच झाली आहे, पण अल्टिमेटली तेच आहे. मोठ्या स्केलवर आपण करतो, बट इट इज द सेम थिंग. कोरिओग्राफी तूच करते का नाही, सिनेमाची? कोरिओग्राफी नाही करत. छोटी मोठी करते त्याचे. छोटे-मोठे थोड्या steps. कोणी हा, नाही आलं की तू कोरिओग्राफी नाही आलं तर म्हणजे हे आता एवढाच पीस आहे, त्यांना फक्त असं डोलं जायचं किंवा एक दोन ऍक्शन करायच्या, मग त्या सांगते ह्या अशा कर. बट या कोरिओग्राफी बरेचसे प्रोफेशनल फिल्म कोरिओग्राफी इज व्हेरी डिफरंट. अच्छा. तुमचं स्टेज कोरिओग्राफी आणि ह्याच्यापासून फार वेगळं आहे फिल्म कोरिओ. सो तुम्हाला एका स्टेपचे क्लोज, मिड, वाईड, हे अँगल्स, मग ते कॅमेरा, हे खूप आहे, तो एक वेगळा अभ्यास आहे. सो कॉस्ट्युमपर्यंत ठीक आहे आता. नाही, आता पुढे काय? म्हणजे आता पुढचं प्रोजेक्ट काय? म्हणजे प्रोजेक्ट काय ते पण विचारायचंय. आणि आता नवीन कुठलं फील्ड तू कर? सगळं झालं, डान्स झाला, स्कुबा, ऍडव्हर्टाइजमेंट, आता मला वाटतं मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट. आता आणखीन व्हॉट इज इट दॅट इज इंटरेस्ट? ॲडव्हेंचरमध्ये मला स्काय डायव्हिंग करायचं आहे. आता अच्छा, स्कुबा झाला, आता आता काय? काय, ॲक्च्युली प्लॅन पण केलेलं लॉकडाऊनच्या आधी. म्हणजे मी आणि माझ्या मुलांनी ठरवलेलं की एकाच ऑस्ट्रेलियाला जायचं आणि एकाच ट्रिपमध्ये 2 प्रेशर पॉईंट हिट करायचे. स्काय डायव्हिंग करायचं आणि स्कुबा डायव्हिंग करायचं. पण असं येतं करता? नाही, विथ गॅप. हां, तर म्हणजे त्या ट्रिपमध्ये स्कुबा डायव्हिंग पण करून यायचं ऑस्ट्रेलियाला आणि स्काय डायव्हिंग पण करायचं. सो एका ट्रिपमध्ये 2 प्रेशर पॉईंट्स आपण हिट करायचं. बट देन लॉकडाऊन हॅपन्ड आणि स्काय डायव्हिंग कसं करतात? त्या हेलिकॉप्टरमध्ये उडी मारायची. उडी मारायची. सो ते आता ते राहिलंय. ते आहे विचार ते करायचा. आहे. हां, स्कुबा मध्ये मला सांग की तुम्ही किती खाली जाता? म्हणजे आय गो 45 मीटर्स. आणि म्हणजे पार एकदम बेस पर्यंत? हां, म्हणजे नाही, बेस खूपच डीप आहे, पण या दिस इज काय म्हणतात, हायर लेवलचं हे. नॉर्मली लोक 20 मीटरपर्यंत वगैरे जातात. मग ते जसे ग्रॅज्युअली जास्त एक्सपिरियन्स होतात तसं ते खाली जातात. पण विथ नॉर्मल आपला एक ह्याचा लिटरचा टँक, ऑक्सिजन टँक, Okay. आणि यू शुड नॉट हिट मोर दॅन 40-45. आणि किती वेळ तू खाली असतेस? म्हणजे ते तासभर. तासभर? या 1 तास किंवा तुमचं म्हणजे माझं ब्रीदिंगवर खूप कंट्रोल आहे, त्यामुळे माझं टँकमध्ये 1 तासपर्यंत ऑक्सिजन राहतं. पण तुमचं इट डिपेंड्स ऑन युअर ब्रीदिंग. जर अच्छा. तुमचं ऑक्सिजन संपलं तर तुमची कॅपॅसिटी असूनही तुम्ही खाली नाही थांबू शकत. हो. यू हॅव टू गो अप. सो दिस ब्रीदिंग इज अगेन वन टेक्निक वॉट वी शुड लर्न. हे स्कुबा डायव्हिंग इज नॉट फन, इट इज व्हेरी टेक डायव्हिंग. जे प्रोफेशनल लेवलवर करतात दे हॅव टू बी व्हेरी परफेक्ट ऑन एव्हरीथिंग. म्हणजे मग ते तुमचं तुम्ही किती वरखाली हलतायत ह्याच्यावर पण खूप गोष्टी असतात. म्हणजे नॉर्मल चांगला स्कुबा डायव्हर जर तुम्ही बघितला तर तो कधी असा जाणार, तो एकाच एका ह्याच्यामध्ये जाणार. वर खाली का होतो पण आपण? इट्स तुम्ही जसं ब्रीद इन करणार तसं बॉडीमध्ये हवा जाते. तुम्ही लाईट होतं. ब्रीद आउट करता तसं तुम्ही खाली. सो ते जर तुम्ही चुकीचं करत असाल तर तुम्ही डुंग 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 असं जाणार. ते जर तुम्ही प्रॉपर करत असाल तर तुम्ही एका लेवल, कारण काय असं, हा समुद्र आहे. हो. तर हे काय तुमचं घर नाही आहे किंवा मग तुम्हाला माहिती असलेला रस्ता पण नाही आहे. इकडे कुणी पण कुठूनही येऊ शकतो. सो इफ यू हॅव टू बी व्हेरी बॅलन्स्ड. आणि आपल्या म्हणजे फिशेसला आपण 30% मोठं दिसत असतो. तर जेव्हा आपण असं हलणार ना, तेव्हा त्यांना असं वाटतं कुठली तरी मोठी बॉडी अशी काहीतरी येते. तर एकतर ते ॲग्रेसिव्हली अटॅक करतात किंवा दे रन अवे. सो तुमचं जर तुमची ती मजा निघून जाते जे तुम्ही बघायला जाताय त्याची, इफ दे रन अवे, मग ते लांबूनच बघतात आणि दे डोंट एंटर दॅट फील्ड.
आणि दुसरं म्हणजे जर ते अग्रेसिव्ह असतील मोठे क्रिचर्स तर त्यांना काहीतरी असं वाटतं की काहीतरी अटॅक. आहे, नॉट अटॅकिंग पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे, तर ते क्युरियसली पण येऊ शकतात. म्हणजे डॉल्फिन्स आणि काही क्रिचर्स आहेत ते क्युरियस होतात खूप की काय आहे, म्हणून ते येतात. बाकी काही त्यांना वाटतं की हे डेंजरस आहे, मग ते अटॅक करायला येतात. सो म्हणून वी हॅव टू बी व्हेरी बॅलन्स्ड. आणि मेन म्हणजे आपण बॅलन्स्ड असलो मेंटली पण, जेव्हा आपण ब्रीदिंग कामली करतो तेव्हा आपला मेंटल बॅलन्स पण शांत असतो. सो काहीही पॅनिक सिच्युएशन पण आलं तर ते आपण शांततेत हँडल करतो. वी डोंट गेट पॅनिक, वी डोंट पॅनिकला तर काही जागाच नसते खाली. तर ते हो, पण हे मला खूपच म्हणजे जितकं फिल्म्स आणि हे एक्साइटिंग आहे, तर हे पण खूप म्हणजे एक्सायटेड आहे. खूप. एक्साइटिंग पण मला तर ऐकून ऍक्च्युली भीती वाटली की एवढ्या खाली तुम्ही जाणार. बरं, यू आर इन अ क्लोज्ड दिस थिंग. या आणि पण तुमचं वर रेस्क्यू टीम असते का? रेस्क्यू टीम अशी नसते. हं. आता ह्या स्टेजला आमच्याबरोबर रेस्क्यू टीम नसते, पण नॉर्मली म्हणजे कधी एक स्कुबा डायव्हर एकटा नाही जात, त्याच्याबरोबर हो. एक बडी असतो. ओके. कारण खूप गोष्टी काहीही होऊ शकतात खाली. हं. सो नेहमी एक जण बरोबर हं. असलेलं बरं असतं. आणि आम्ही लोकल इन्स्ट्रक्टरला घेऊन जातो, म्हणजे लोकल तिथला जो डायव्हर असतो तो. कारण आपण कधी कधी चुकीचं नेव्हिगेशन आपल्याला जरी येत असलं तरी चुकीचं जातो, म्हणजे ते GPS कधी काम करत नाही. म्हणजे आपण खाली जाऊन आपण एक्सप्लोर करायचं असतं. हां, खाली जाऊन ते आपल्या म्हणजे इन्स्ट्रक्टरला फॉलो करायचं. आणि ओके. आपल्याकडे कंपास वगैरे पण असतं. जर तुम्ही मॅप, म्हणजे इफ यू आर अ गुड नॅव्हिगेटर यू कॅन नॅव्हिगेट पण युअर. GPS नाही चालत खाली. अंडरवॉटर काही GPS आहेत, पण ते एका लेव्हलच्या खाली नाही चालत. हो. म्हणून मग ते कधी फेल झालं, काही झालं, तर इट इज ऑलवेज सेफ टू टेक अ इन्स्ट्रक्टर, लोकल इन्स्ट्रक्टर, ज्याला तिथली माहिती आहे. आणि काही काही ठिकाणी काय असतं, आपण जसं म्हणतो की समुद्रामध्ये करंट्स असतात, म्हणजे ते वाहून पण नेऊ शकतात आणि खाली खेचणारे पण करंट्स असतात. म्हणजे जरी तुम्हाला आत्ता दिसलं इथे लँड दिसतीये, तर ती कुठल्याही क्षणाला डीप जाऊ शकते. मग ते 200 मीटरपर्यंत पण खड्डा असू शकतो. मग तुम्ही चालता ऍक्च्युली नाही की नाही, यू आर जस्ट फ्लोटिंग? वी फ्लोट, वी स्विम. स्विम. हां, पण काय होतं जेव्हा एका लँडवरनं तुम्ही एकदम असे ह्याला डीपला गेलात, तर तिथे पाणी खेचलं जातं. हो. सो इट कॅन पुल यू इनसाइड. सो हे ज्या सगळ्या गोष्टी आता आम्ही त्या डाईव्ह करायच्या आधी मॅप वगैरे सगळं बघतो. पण तुम्हाला आतमध्ये हे उडी मारल्यावर तुम्हाला सगळं आधी 2 मिनिटं सगळं सेमच दिसतं. तुम्हाला काहीही कळत नाही की आपण मॅप काय बघितलेला. आणि ग्रॅज्युअली ॲज यू मूव्ह यू सी त्यांनी जे मार्क्स सांगितलेले असतात की हा डोंगर आहे, हा हे आहे, ह्याच्या बाजूनी जायचं आहे वगैरे. पण ते जर तुम्हाला नाही जमलं किंवा नाही समजलं तर यू विल बी लॉस्ट. आणि यू डोंट हॅव अ चान्स, यू हॅव ओनली 45 मिनिट्स टू 1 hour. सो ओके. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाच चान्स नाही घेऊ शकत की मी शोधेन, मग बघीन, विचार करीन, जाईन. इट्स ऑलवेज सेफ टू टेक अ लोकल इन्स्ट्रक्टर. पण मग हे वरून एक प्रेशर येत असेल ना बॉडीवर किंवा ब्रीदिंग? ते पण एक टेक्निक आहे. जसं मी म्हटलं, इट इज ऑल टेक्निक, दिस ओके. इज ऑल टेक्निकल डायव्हिंग. सो ओके. तुम्ही कसं खाली जाता 10 मीटरपासूनच प्रेशर सुरू होतं, कान दुखायला लागतात, कानावर प्रेशर येतं खूप. मग तुम्हाला इक्विलाइज करायला लागतं. यू हॅव टू रिलीज दॅट प्रेशर. तर तुम्ही ओके. इक्विलाइज करत करत खाली जातात. देन यू स्टार्ट एक्सप्लोरिंग. सो असं नाहीये की मी पाण्यात गेलो गेले आणि आणि बघायला लागली वगैरे, असं काही नसतं. नाही का? सो इट इज अ टेक्निक. सो यू टू पहिला तुम्ही स्वतःच्या बॉडीला काम करा, प्रॉपर करा. आपल्याला काही दुखतंय का, काही त्रास होतोय का, पोटात काही कळ येते का, गॅस क्रॅम्प्स येत आहेत का, हो. हे सगळं 10 मीटरपर्यंत बघायचं. जर अशातलं काहीही होत असेल तर यू टू अबॉर्ट अँड गो बॅक. मग तुला असा काही आलाय का ग एक्सपिरियन्स, काहीतरी वेगळाच? मला नाही आलाय, पण माझ्या एका फ्रेंडला झालं आणि ही गॉट पॅनिक्ड ॲक्च्युली. त्याच्या कानावरचं प्रेशर रिलीज होत नव्हतं. तर त्यांनी खूप चुकीच्या, म्हणजे ॲक्च्युली वॉज अन एक्सपिरियन्स ड्रायव्हर, पण कधी कधी घाबरून पण चालत नाही. चालत नाहीच. म्हणजे पाण्यात एकदा समुद्राशी तुम्ही खेळू नाही शकत. आणि वी वर इन टू इजिप्त, आणि ते हे आहे, काय म्हणतात त्याला, जास्त सॉल्टी वॉटर आहे. सो तिथलं प्रेशर पण थोडं जास्त असतं. आणि तुम्हाला खाली जायला थोडं कष्ट घ्यायला लागतात, बिकॉज यू फ्लोट ना. जिकडे सॉल्ट जास्त तिकडे तुम्ही पण कष्ट म्हणजे फिजिकली आपल्याला जायला लागतं? फिजिकली वी हॅव टू गो स्टार सेल्फ फिन करायला लागतं थोडा वेळ. तर त्यांनी ते केलं, पण त्याचं कान काही मोकळा होत नव्हता. ते हिट होत होतं त्याला. देन व्हॉट ही डिड इज सडनली ही केम अप. तर तो वरती आला, तर ते रिलीज झालं. कसं होतं, तुम्ही वरती होतं, प्रेशर कमी होतं, एअर रिलीज होतं. त्याला वाटलं बरं वाटतंय. सडनली अगेन ही केम डाऊन. तर ठाक एअर ड्रम ब्रोक. पण मग म्हणजे तो खालून वर आला का काय केलं? त्याने खाली आला, त्याने त्याचे इयरड्रम मध्ये काहीतरी ठाक आवाज झाला.
त्यांनी आणि इव्हेंच्युअली वॉज अ डॉक्टर. तर त्याला लक्षात आलं की काहीतरी हो हो ही वेंट बॅक, वरती गेला आणि ही अबॉट. नेक्स्ट डे त्याला हेलिकॉप्टरनी, बिकॉज वी वर ऑन अ बोट, वी वर स्टेईंग ऑन अ लिव्हर बोट, सो वी वर 10 days ऑन अ लिव्हर बोट. त्याला हो हेलिकॉप्टर तुम्ही म्हणजे बोटीत राहून हे सगळं हां, करत होत बोटीत पण राहून. रोज जायचा डाईव्हला रोज 3-4 days. काय सांगते आता पण तसंच केलंय, रोज 3-4 days. ओ तिकडे फक्त exciting. हेच असतं, ईट, स्लीप, डाईव्ह, रिपीट. इट स्लीप रिपीट दिवसा करता का रात्री सुद्धा रात्री केलेस पण, तू रात्री रात्री सुद्धा करते रात्री तर इट इज मोर फन देन अच्छा. सकाळी. एवढे सकाळी दिसणारे क्रिचर्स तुम्हाला रात्री काहीतरी वेगळेच दिसतात, कारण त्यांचे लाईट ग्लोज होतात, ते प्लॅन्टन्स इल्युमिनेट होतात. इट इज ऑल नाईट डाईव्ह. तर आम्ही प्रे करतो की हा नाईट डाईव्ह कधी आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.